राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार आज दिनांक 26 जुलै रोजी विद्यार्थ्यांना करिअरविषयी माहिती देण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्याचे सांगण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे आज दिनांक 26 जुलै रोजी आमचे करिअर विषयक मार्गदर्शक श्री जीवन पानपाटील सर यांच्या मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा व त्याविषयी माहिती आज देण्यात आली. ही माहिती विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण मिळाली. आज कारगिल विजय दिवस आहे. म्हणजे बरोबर आज 25 वर्ष त्या क्षणाला पूर्ण झाले ज्या आपल्या भारताचे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस ते पंतप्रधान होते. 1999 होता औरंगाबादला कॉलेजला. मित्र, त्या शहीदांना पण आपण आजच्या दिनी अभिवादन करूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो शिक्षण सप्ताह जो आहे तो जो चालू आहे त्यामध्ये मी बरेच सरांचे स्टेटस वगैरे बघतो. तर आज जो विषय जो आहे करिअर मार्गदर्शनावर मी बोलणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं की आश्रमशाळा सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम होत आहे ही आपल्यासाठी फार अभिनंदनीय बाब आहे आणि गौरवास्पद बाब आहे. कारण शाळा म्हटली की फक्त काय सिलेबस पूर्ण करणे किंवा आपला क्रमिक अभ्यासक्रम पूर्ण करणे नसून आपलं व्यक्तिमत्व वर्सटाईल पर्सनॅलिटी बनली पाहिजे. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कसं तुम्हाला जर म्हटलं मी कवितेवर 5 मिनिटं एक विषय बोला आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला ड्रायव्हिंग चांगली करता आली पाहिजे, आपल्याला पोहता आलं पाहिजे. म्हणजे असं कोणताही विषय नाही की आपण त्या ठिकाणी आपण कमी पडता कामा नये. आणि म्हणून आणि विशेषतः सांगायची गोष्ट म्हणजे मी सुद्धा येता 5वी पासून घराबाहेर विद्यार्थी आहे आणि अजून पण घराबाहेरच आहे. म्हणजे माझी फॅमिली तर नाही परंतु मी आणि सोनल सरांनी हॉस्पिटलला बरोबर होतो तुमच्या अधीक्षक. आणि आम्ही तो आनंद पुन्हा येतो बॅचलर लाईफचा. हे बॅचलर लाईफ पुन्हा मिळणार नाही. कारण एकदा माणसाचं मॅरेज झाल्यानंतर माणसाला बऱ्याच जबाबदारी येतात. तारखू होत असो तर या निमित्ताने मी शिक्षण संस्था निमित्ताने आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि प्रशासनाचं पण या ठिकाणी हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. तारखेला दिवस पण आहे. मित्र, तुम्ही आता 8वी आणि 9वीला आहे तर आपण आता प्रत्यक्ष आपल्या या व्याख्यानाला प्रारंभ करूया. सर आता पूर्ण आपल्याला 2 वे कम्युनिकेशन करायचं आहे. 1 वे नाही बोलायचं. आता पहिला जो मुद्दा जो आहे तो म्हणजे करिअर. आता कोण सांगेल करिअर म्हणजे काय? बेटा तू सांग. हा तू बरा टेन्शन नाही. करिअर म्हणजे काय माहिती का? नाही माहिती? हा शेवटचं विद्यार्थी सांग बेटा. अरे बोल की बोल बेटा तू बस. करिअर म्हणजे काय माहिती का? हा सांग बेटा. हा अरे वा काय आलो. फ्युचर. आपला फ्युचर फार महत्वाचं आहे. आता करिअर गायडन्स आपण बघतो एकदा 5 झाले का आपल्या पुढे फक्त एकच कन्सेप्ट आहे. कोणती? 11वीत ऍडमिशन मिळेल. बरोबर ना? मग फक्त 11वीच आहे का? 10वी नंतर तुम्हाला करिअर करायचं तुम्ही आता. आणि आपण दुसऱ्या एका विषयात बोलणार आहे. तो पहिला जो मुद्दा जो आहे तो म्हणजे आपला गोल सेटिंग. कोण सांगेल गोल सेटिंग म्हणजे काय? गोल मराठीत काय म्हणतात? येस. कोणी सांगेल गोल म्हणजे काय? हा येस. हा बरं लक्ष. अजून कोण सांगेल? लक्ष. उत्तरापर्यंत मला जे उत्तर अपेक्षित ते मिळालं. तू सांग बेटा माहिती गोल म्हणजे काय मराठीत? नाही माहिती? कोण सांगेल गोल? मुलींमध्ये मुली बोलत नाही घाबरताय का? असं नाही बस टेन्शन नाही घेऊ. माहिती गोल म्हणजे नाही माहिती? गोल म्हणजे बरं सिलेक्टेड मुलं. ओके. अजून कोण सांगेल? गोल म्हणजे ध्येय. काय ध्येय? बघा कुठली गोष्ट उदाहरणाने लवकर स्पष्ट होते. एक उदाहरण सांग तुम्हाला. आठवण्याची गोष्ट आहे. द्रोणाचार्य आठवण्याची गोष्ट आहे की ती महाभारताची तुम्ही ऐकली असेल. मी बऱ्याच प्रकारे सांगतो माझ्या की एक पक्षी झाला होता त्यांचा द्रोणाचार्य आणि सर्व भीम युधिष्ठिर नकुल सहदेव त्यांना प्रश्न विचारतात का नकुल तुला या पक्षीचं काय दिसतंय? तो काय म्हणतो? नकुल मला झाडं दिसताय, मला पक्षी दिसताय, मला तुम्ही सर्व दिसताय. बाजूला मारू नका बाजू. मग पुढचा प्रश्न आला भीमावरती. भीमाला विचारलं काय काय दिसतं तुला पक्षाचं? सर्वांनी असं उत्तर दिलं मला सर्व दिसतंय. परंतु एकमेव अर्जुनाने उत्तर दिलं की मला सर पक्षाचा डोळा दिसतोय.
आणि मग गुरुजींनी आज्ञा केली आणि तो घेतो बाण आणि कर त्याला लक्ष. त्याला काय म्हणतात बोलसे. आपलं ध्येय फार महत्वाचं आहे. तुम्ही ठरवलंय का काय बनायचंय? बेटा तुम्हाला ठरवले का काय बनायचं तुला? बरं डॉक्टर. ओके. ओळखीच राहतो डॉक्टर बनायचं बरोबर. डॉक्टर बनण्यासाठी काय करायचं माहिती का? आर्ट्स कॉमर्स सायन्स. अरे वा छान व्हेरी नाईस. सायन्स. पुढे कोणती प्रवेश परीक्षा असते? एनसीटी. बरं ठीक आहे. नीट नावाची एक्झाम आहे आता. नीट कसं काय अजून मागणी तू ठरवलं काय म्हणायचं तूच डॉक्टर. आता सर्वांनी कॉमन आन्सर द्यायचं ना. तू बेटा स्पोर्टमॅन. क्या बात है. तू बेटा आर्टिस्ट. मला काय म्हणायचंय? अरे वा छान. तू बेटा डॉक्टर. बापरे आयपीएस. याचं नाव माहिती काय? सगळे थांबा तुम्ही थांब. कॉमन वा वा छान. काय आलं सर्वांनी? बर तू लॉयर. लॉयर म्हणजे एलएलबी. एलएलबीचं काम माहिती का? माहिती. लॉयर म्हणजे वकील. बरोबर सांगितलं तू. लॉयर म्हणजे तुला बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ.